समुद्रासारखं अथांग आहे. त्याची सीमा आपल्याला माहीत नाही आहे. त्याचं क्षितिज किती दूर आहे आपल्याला माहीत नाही आणि ते तसंच असावं ना. कदाचित थायलंडमध्ये शूट झालेली संपूर्णतः आमची पहिली फिल्म असावी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इंडियात पण पहिले जर फ्रेंड्स का अदरवाईज थायलंडला जाऊन फिरणारे खूप लोक आहेत. सो त्यामुळे त्याच्या डोक्यात तो थायलंडच होता आणि त्यांनी त्याच पद्धतीने त्याला शूट करायचं. कॅमेरा चालू आहे आणि प्रार्थनाला मी असं धीर देत म्हणतोय की काय डोंट वरी, यू ऑल राईट, आर यू ओके. आणि तेवढ्यात शेजारून एक मोठी बोट गेली. त्यामुळे अचानक लाटा आल्यामुळे माझ्या नाकातोंडात पण असं एका सेकंदात झालं. त्यामुळे आर यू ऑल राईट असं करून मीच घाबरलो. त्यावर प्रार्थनाने विचारलं, आर यू ऑलराईट? काय करतेस तू? गेल्या 2 तासापासून शोधतोय तुला. प्लीज यार नमा, प्लीज. आम्हाला काळजी आहे तुझी, म्हणूनच आम्ही आम्हाला तुलाही माझी काळजी. आय लव्ह यू सिड. नमस्कार, मी मानसी सावंत आणि अभिजात मराठी फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सखे ग साजणी हे आता ट्रेंडिंगला असलेलं सॉन्ग आणि 3.5 मिलियन त्याचं इतका रीच वाढलेला आहे आणि लिस्नरशिप पण इतकी वाढलेली आहे. तर त्या चित्रपटाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर सखे ग साजणी या चित्रपटातल्या मुख्य कलाकारांसोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. तर या सखे ग साजणी, तर यातली सखी कोण आणि साजणी कोण, आम्हाला इथूनच जाणून घ्यायचं आहे. मूळ मुद्द्यावर डायरेक्ट त्यांनी हात घातलेला आहे. हीच तर गंमत आहे की सखी कोण आहे, साजणी कोण आहे, कोण कोणाची सखी आहे, कोण कोणाची साजणी आहे, हे सगळं कन्फ्युजन आम्ही क्रिएट केलं आहे. ट्रेलरमध्ये सुद्धा आम्ही ते क्रिएट केलं आहे. सो आमचा मेन हेतू तोच आहे की तुम्हाला प्रश्न पडावा आणि तुम्ही आम्हाला तो प्रश्न विचारावा. बट थिएटरमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला इझिली याचं उत्तर मिळेल. नक्की नक्की. सर, अर्थात तुमची सखे ग साजणी म्हणजे मैत्री, प्रेम, ते मैत्रीतलं प्रेम. तर तुम्ही रिअल लाईफमध्ये पण खूप छान फ्रेंड्स आहात. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमची मैत्री पहिल्यांदा कधी झाली आणि कधी वाटलं की हां, आपलं काहीतरी जुळतंय आणि याच्यातून आपण काहीतरी छान प्रोसेस करू शकतो. आता हे ना आम्ही प्रत्येकजण एकमेकांबद्दल खूप भरभरून बोलू शकतो. तरी मी दोघींच्या मैत्रीबद्दल मी थोडक्यात सांगतो आणि त्यांच्याकडे देतो. प्रार्थना माझी खूप जुनी मैत्रीण, म्हणजे माझी पहिली फिल्म जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा ही तिचीसुद्धा पहिली फिल्म होती. त्यामुळे आमची डेब्यू फिल्म एकत्र होती असं म्हणायला चुकीचं ठरणार नाही. सो ऑलमोस्ट एक 13-15 वर्षांपूर्वी केलेला हा चित्रपट आम्ही, आणि आमची तेव्हापासूनची ओळख आहे. पूजा आणि मी आत्तापर्यंत काम नव्हतं केलं, अनेक इव्हेंट्स आम्ही एकत्र केले, पण काम करण्याची आमची ही पहिलीच वेळ. पण आम्ही खऱ्या आयुष्यामध्ये खूप छान मित्र आहोत. इव्हेंट्सला जी काही जुजबी भेट होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला कळतं ना की अरे आपले विचार जुळतात. प्रार्थनाबरोबर इतकी जुनी मैत्री असूनही मधल्या काळामध्ये इतकं वारंवार भेटणं किंवा बोलणं होत नव्हतं. तरीसुद्धा इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा भेटून आणि संपर्कात येऊनही ती मैत्रीसुद्धा तेवढीच ताजीतवानी होती. त्यामुळे या फिल्मच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा ही मैत्री रिवाईव्ह करता आली, याचा मला फार आनंद आहे. तुम्ही काय सांगाल? मुळात माझ्या नवऱ्याला जेव्हा याची कथा सुचली ना, तेव्हा त्याला हवं होतं की हे 3 मला असे बेस्ट फ्रेंड्स दिसत आहेत. आणि तेव्हा माझी आणि पूजाची फ्रेंडशिप त्यांनी बघितली होती जवळून. त्यामुळे त्याच्या डोक्यात ह्या 2 कॅरेक्टरसाठी मी आणि पूजाच होतो. म्हणजे ह्याच्यात तिला चॉईसच नव्हती की हे नाही करायचं असं. तर त्यामुळे तिला सांगितलं की हे तुला करायचं. तिला विचारलं नाही की तू करशील. आणि ती पण, बिकॉज आमची मैत्री अशी आहे की ती पण कधीच नाही म्हणाली. आणि आमचं तेव्हापासूनच सुरू झालं की कसं करायचं काय. आता ह्याच्यात जो मित्राचं कॅरेक्टर आहे ते आमचे खरे तर इंडस्ट्रीतले असे खूप कॉमन फ्रेंड्स आहेत की जे अदरवाईज आमचे फ्रेंड्स आहेत. सो लोकांना म्हणजे जेव्हा बघता तेव्हा त्यांना असं ऑब्व्हियस पेअर म्हणून मे बी आमचा कॉमन फ्रेंड भूषण आहे का आमचा कॉमन फ्रेंड वैभव आहे असं वाटू शकतो. आणि तेच अभिला नको होतं. पण तरीही त्याला अशाच मित्र हवा होता जो आमच्या जवळचा असेल आणि ती फ्रेश पेअर दिसली पाहिजे. त्यासाठी आय थिंक अभि म्हणजे माझा नवरा अभिषेक जावकर आणि अभिजित यांची पण एक चांगली फ्रेंडशिप होती आणि म्हणून त्यांनी अभिजितला निवडलं. सर, मैत्री म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मला फार त्रास होतो का असं विचारलं की काय डिफाईन करायचं मैत्री म्हणजे काय. मैत्री म्हणजे मला असं वाटतं की तुमचे जुळलेले ऋणानुबंध एखाद्या अशा व्यक्तीबरोबर ज्याच्याबरोबर कदाचित खऱ्या आयुष्यात तुमचं नातं असेल नसेल. म्हणजे पती पत्नीसुद्धा मित्र असतात, मुलगा आणि बापामध्ये पण मैत्री असते, आई आणि मुलीमध्ये सुद्धा मैत्री असते. त्यामुळे त्या व्यक्तीबरोबर जुळलेले आपले ऋणानुबंध, जिथे तुम्हाला विचार करावा लागत नाही तुम्ही काय बोलताय, समोरच्या व्यक्तीला न बोलता सुद्धा कळतं.
प्रेमाच्या थोडं अलीकडचं जे असतं पण भरभरून प्रेमानं भरलेलं असतं ती म्हणजे मैत्री असं मला वाटतं. पण मला नाही वाटत त्याची काही व्याख्या करायची गरज आहे किंवा केली पाहिजे. ते कळतं तुम्हाला की अरे नाही आमची आहे मैत्री. पूजा मॅम, प्रेम म्हणजे काय? हे मैत्रीपेक्षा डिफिकल्ट आहे की प्रेम प्रेम म्हणजे म्हणजे काय. ज्यांना प्रेम म्हणजे काय हे कळलं असेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली प्लीज कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल प्रेम म्हणजे काय आहे. नको वेगवेगळ्या व्याख्या येतील खाली कमेंट्समध्ये, काही सांगता येत नाही. नाही, आय थिंक प्रेम समुद्रासारखं अथांग आहे. त्याची सीमा आपल्याला माहीत नाही आहे, त्याचं क्षितिज किती दूर आहे आपल्याला माहीत नाही, आणि ते तसंच असावं ना. प्रेम काय आहे हे आपण व्याख्येमध्ये नको अडकवूया. ते तसंच अथांग आणि काय म्हणतात त्याला. सो सीमा, क्षितिज, अथांग तुम्ही लगेच कमेंट करा जर तुमचं नाव पूजाने घेतलं असेल तर. आणि सागर तू सुद्धा, तुम्हा सगळ्यांची नावं पूजाने घेतलेली आहेत. सागर, क्षितिज, सीमा आणि कोण अथांग. नक्की तुमचं नाव असेल तर लगेच खाली कमेंट करा. हा, प्रेम म्हणजे काय माहित नाही. मॅम, जेव्हा तुम्ही सरांकडून म्हणजे डिरेक्टर सरांकडून पहिल्यांदाच ऐकलं होतं की असं असं आपण चित्रपट करतोय, त्या क्षणी तुमची काय भावना होती? म्हणजे काय वाटलं ऑफकोर्स तुम्हाला? मला 8 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण त्यांनी ह्याच्या आधी कधी म्हणजे ह्या 8 वर्षात कधी विचार नाही केला की त्याला माझ्याबरोबर काम करायचं. सो जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला तू दिसतीये या कॅरेक्टरमध्ये, तर ऑफकोर्स डिरेक्ट तो करतोय आणि मला एक अभिनेत्री म्हणून काम करायला मिळतं. सो माझ्यासाठी ही बेस्ट अपॉर्च्युनिटी होती. मी ती लगेच ग्रॅब केली. सर, जेव्हा थायलंड म्हणजे रादर तिघांनाही विचारेन, जेव्हा थायलंडला आपलं शूट होणार आहे असं कळलं, आणि अर्थात तुमच्यासाठी पण हा वेगळा एक्सपिरियन्स होता, त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. मला आपण जिथे राहतोय त्या शहरापेक्षा बाहेर जाऊन शूट करायला मला खूप आवडतं. मग अगदी ते कोल्हापूर असेल तरी आवडतं. त्यात जेव्हा थायलंडचा विषय निघाला तर मला असं अरे काय मजा येईल, वेगळ्या देशामध्ये फिरता येईल, तिथल्या कल्चरला ओळखता येईल किंवा जाणून घेता येईल. आणि इतकं सुंदर आहे थायलंड फॉर ऑब्वियस रिझन्स आणि फॉर ऑल दी नॅचरल रिझन्स की तिकडे जाऊन शूट करणं हे कदाचित मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग कदाचित थायलंडमध्ये शूट झालेली संपूर्णतः आमची पहिली फिल्म असावी. बाकी लंडनमध्ये इतर परदेशामध्ये खूप मराठी फिल्म शूट होतात. तर त्यामुळे ती एक एक्साइटमेंट होती. आणि मोर दॅन दॅट आपल्या मित्रांबरोबर तिकडे जाऊन शूट करतोय, त्यांच्याबरोबर काम करतोय याचा जास्त आनंद होता. सांगा तुम्ही. माझ्यासाठी स्पेशल म्हणजे माझी जंगली नावाची फिल्म मी थायलंडमध्ये शूट केलेली, त्यामुळे माझ्यासाठी यावेळेस एक्साइटमेंट अशी होती की तिथल्या हत्तींना परत मला भेटता येणार आहे. सो आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. आणि हो, ऑफकोर्स आम्ही सिनेमात असे काही सिक्वेन्स शूट केले आहेत जिथे तिथले वन्यप्राणी तुम्हाला बघायला मिळतील. आता ते कोण आहेत, किती आहेत हे तुम्हाला सिनेमात कळेल. पण माझ्यासाठी तो एक माझा प्राण्यांचा अँगल असल्यामुळे ऑफकोर्स मित्र पण होते. पण आय वॉज एक्सायटेड टू मीट ऑल द एलिफंट्स दे. येस, प्रार्थना मॅम. मला असं वाटतं ना, भारतात शूट करणं, स्पेशली महाराष्ट्रात आपण मराठी फिल्म करतो तेव्हा महाराष्ट्रात शूट करणं हे खूप इझी आहे. कारण आपण आपल्या देशात शूट करतो, आपल्या जागेत शूट करतो. परदेशात जाऊन शूट करणं आणि स्पेशली मराठी फिल्म जी बजेटपासनं सगळ्याच गोष्टी त्यात बसवायच्या असतात, त्यात परदेशात थायलंडमध्ये तिथलं कल्चर, तिथली भाषा मुळात इतकी वेगळी होती की आम्हाला ते काय बोलायचं तेही कळायचं नाही. आणि तिथे त्यामुळे ते आम्हाला बघून ते खुश झालेत का त्यांना राग येतोय का ते कळायचं नाही. त्यांच्या लँग्वेजपासून, त्यांच्या संस्कृतीपासून सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. तिथलं वेदर पण खूप वेगळं होतं आणि खूप अनप्रेडिक्टेबल होतं. त्यामुळे कधीही आम्हाला वाटायचं की आम्ही शूट करायला निघालो, आउटडोअर शूट करायचं आणि पाऊस पडायचा. सो अशा सगळे खूप चॅलेंजेस होते जेव्हा स्पेशली तुम्ही अब्रॉड शूट करता तेव्हा. पण अगेन मी म्हणेन की अभिच्या डोक्यात जेव्हा हा सब्जेक्ट आला होता तेव्हा त्याला ते थायलंडच हवं होतं. कारण त्याचं म्हणणं त्या सिनेमामध्ये पण असं आहे की ती जर सोलो ट्रिपला जात आहेत ते तिघी, तर जवळपास नाही जाते, त्यांना देशाच्या बाहेर जायचं आहे कुठेतरी स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि देशाच्या बाहेर, तेही देशाच्या जवळच्या कुठल्या तरी देशात जिथे ऑन अरायवल विजा मिळू शकतो, पटकन तिकीट काढून आपण जाऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टींनी जर विचार करता बघितलं, आणि अजूनही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इंडियात पण पहिले जर फ्रेंड्स का अदरवाईज थायलंडला जाऊन फिरणारे खूप लोक आहेत. सो त्यामुळे त्याच्या डोक्यात तो थायलंडच होता आणि त्यांनी त्याच पद्धतीने त्याला शूट करायचं, म्हणून थायलंड. क्या बात आहे, उत्तम. तुमच्या ट्रेलरमधून दिसतंच आहे तुम्ही काय ती धमाल केली. आत्ताच प्रार्थना मॅम म्हणाल्या की महाराष्ट्राबाहेर शूट करणं किंवा ते अवघडच असतात, तर तुम्हाला असं वाटलं का की नाही मला भारतात जायचं, आत्ता हे शूट थोडं थांबवूया आपण, किंवा असं काही जाणवलं का प्रोसेस दरम्यान? हे बघ,
कितीही बाहेर छान मजा केली तरीही शेवटी आईची ओढ ही आईची ओढ आहे. एक मजा करून झाल्यानंतर आपापलं काम आटपल्यानंतर कधी एकदा आपण आईला जाऊन भेटतोय, ती फिलिंग प्रत्येकाची असते आणि त्या फिलिंगची सध्या मी खूप कनेक्ट करते. कारण मी पण एका दुसऱ्या देशात राहते आणि कधी एकदा भारतात येऊन भेटते, असं सगळं होतं माझं. पण आमचं शूटच इतकं छान झालं होतं ना, सो आम्ही खूप रिलॅक्स्ड होतो ऑलरेडी की चला जे करायला आलो आहे ते शूट झालं आहे आणि आत्ता जाऊन वरण भात खायचं आहे, वरण भात आणि साजूक तूप खायचं आहे, बस झालं ते मँगो स्टिकी राईस. सो आमचं असं झालं होतं. पण आम्ही खूप खुश होतो वेन वी वर कमिंग बॅक. मला आवडतं फिरायला. मला म्हणजे अर्थात एका पॉईंटला असं वाटतंच की आता आपण घरी जावं, आपल्या घरचा कम्फर्ट, होमसिक होणं जे म्हणतो ते डेफिनेटली आवडतं. पण मला मी स्वतःला फार फॉर्च्युनेट समजतो की मी एका अशा क्षेत्रामध्ये आहे जिथे मला माझं काम वाटत नाही. मला त्या निमित्तानं फिरता येतं. जे लोकांसाठी एंटरटेनमेंट आहे ते माझं काम आहे. तर त्यामुळे आय एन्जॉय माय वर्क. आणि उलट त्यामुळे असं होतं की मी आत्ता मधल्या काळामध्ये पण अमेरिकेमध्ये होतो काही काळ, त्यानंतर थायलंडचं हे आमचं शूटिंग होतं, त्यानंतर अजून कुठे कुठे होतो. सो मला वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, तिथे कामाच्या निमित्तानं राहणं, तिथला खाण्यापिण्यापासून सगळे अनुभव घेणं हे खूप आवडतं. पण डेफिनेटली काही दिवसानंतर घरची आठवण येतेच. पण मग परत पायाला भिंगरी लागते आणि असं वाटतं चला जाऊया कुठेतरी. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवडतं, अर्थात प्रत्येकाला आवडतं, पण या सीडची भूमिका आणि रिअल लाईफमधलं अभिजित सर, काय फरक होता या भूमिकेमध्ये? ऑनेस्टली खऱ्या आयुष्यामध्ये मी अगदी असं फार फन लव्हिंग नाही, मी जरा बोरिंग आहे. म्हणजे मला लेट नाईट्स फार झेपत नाहीत. मी लवकर जातो किंवा बीचेस मला असं होतं नको टॅन हो आपण. तर मी ना त्या बाबतीमध्ये जरा बोरिंग आहे. लिव्हिंग लाईफ टू द फुल्लेस्ट असे असतात काही लोक, त्या बाबतीत मी आता असं कधी कधी थोडं कम्फर्ट झोनमध्ये असतो माझ्या. पण हा जो सीड आहे तो असा आहे की तो स्वतः तर तसं जगतोच, पण त्याबरोबरीनं तो या दोघींना सुद्धा बरोबर घेतो की अरे चला ना, काय एवढं, तू जगून बघ हे एकदा, हे करून बघ. सो त्याचं कॅरेक्टर हे माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या स्वभावापेक्षा पूर्णपणे भिन्न होतं असं मी म्हणेन. त्यामुळे मला बऱ्याचदा ती एनर्जी अशी आणावी लागायची स्वतःमध्ये की चटके बसतायत पण ये चला करूया एक म्हण चला ना, चला एक पटकन छत्री घ्या माझ्यावर कोणीतरी, असं एक थोडंसं व्हायचं. पण मजा येते. आय थिंक उलट ते कॅरेक्टर तुम्हाला शिकवतं की खरं तर आयुष्य असं जगायला पाहिजे, तू काय एवढं बोरिंग राहतोयस. ते सुद्धा थोडंसं या निमित्तानं इट वॉज लाईक अ वेकअप कॉल टू मी. एक्झॅक्ट उलट आहे. मी ते कॅरेक्टर जे यात जगली आहे तशी प्रार्थना मुळीच नाही. मी खूप ॲडव्हेंचरस आहे. मला खूप फिरायला आवडतं. मला ॲक्च्युली मी खूप शांत नाही आहे. मी खूप त्या आयुष्यात त्या चौकटीत राहिले नाही आहे. मी वयाच्या 21व्या वर्षीच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मी गुजरातला राहायचे आणि तिथून मी महाराष्ट्रात राहायला आले, स्ट्रगल केलं आणि शेवटल्या 20 वर्षांपासून मी इथे आहे. सो मी असं खूप आयुष्य जगली एकटी आणि स्वतःसाठी. करेक्ट एक्झॅक्ट उलट ही नमिता. ती फक्त अभ्यास आहे की अभ्यास केला आहे तिने. आई बाबा डॉक्टर आहेत, त्यामुळे आईबाबांनी तिला डॉक्टरी करायला सांगितली. ती MS झाली आणि MS पर्यंत म्हणजे 32व्या वर्षापर्यंत फक्त शिकत राहिली, अभ्यास करत राहिली आणि क्लिनिक टू घर टू क्लिनिक एवढंच तिचं आयुष्य होतं आणि बोरिंग आयुष्य जगते. सो अशा वेळेला असे दोन वेगळे कॅरेक्टर्स, पण म्हणजे तेच आहे की जरी आपण तसं आयुष्य जगत असलो म्हणून आपण तसे असतो की नाही. एक प्रवास आपल्याला माणूस म्हणून किती का आपल्यातलं आतलं दडलेला माणूस कशा पद्धतीने बाहेर येतो ते ह्या प्रवासातनं दिसलंय. सो नमिता जरी तशी बोरिंग असली तरी त्या प्रवासाच्या स्टोरीमधनं तुम्हाला कळेल की अरे ही पण हॅपनिंग आहे का, हिला पण आयुष्य जगायला का, हिला पण या सगळ्या ॲडव्हेंचर गोष्टीमध्ये मजा येते. सो असं आहे ते कॅरेक्टर. सो थोडंफार आधी नमिता आहे, मग ती प्रार्थना होते. पण तिने नमाचं जे वर्णन केलं ना ते माझं ॲक्च्युअल वर्णन आहे. मी पूजा तशी आहे आणि अंजू इज एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ दिस. आणि जे तिने प्रार्थनाचं वर्णन केलं ते माझं कॅरेक्टर आहे अंजू. सो आम्ही एकमेकींचे कॅरेक्टर. थोडं कन्फ्युजिंग होईल तुम्हाला, पण तुम्हाला चित्रपट बघताना अंदाज येईल. सॉरी, कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. काही हरकत नाही. मला सेटवरचं थोडं गमती जमती जाणून घ्यायच्या आहेत. आता तुमची मैत्री आहे तर अर्थात तुम्ही धमाल केली, पण काहीतरी असा किस्सा तुम्हाला व्यक्त करायला आवडेल का, सांगायला आवडेल, तिघांमधला झालेला? मी एक पटकन किस्सा सांगतो. आमचा स्कुबा डायव्हिंगचा सीन होता आणि मला स्विमिंग येत नाही. प्रार्थनाला चांगलं स्विमिंग येतं. हां, माझा म्हणजे नाही, अरे तू तोच सांग. नाही, मी वेगळा सांगतो. सो झालं काय, स्कुबा डायव्हिंगच्या सीनला अर्थात इन्स्ट्रक्टर असतात, ते पाण्याखाली जाऊन सगळं शूट करायचं असतं. त्याच्यामध्ये पूजा बोटीवर असते, प्रार्थना आणि मी पाण्यात असतो. आणि साधारण सीन असं आहे की ज्याच्यामध्ये मी तिला इन्सिस्ट करतोय की हे तू ट्राय करून बघ. स्नॉकलिंग
किंवा स्कुबा डायव्हिंग हे किती इंटरेस्टिंग असतं. तू आयुष्यात एकदा अनुभव घे, घाबरू नकोस. बरं झालं असं, इथे मला कुठे येतं आहे स्विमिंग, त्यामुळे पाण्यामध्ये आम्ही दोघंही आहे, कॅमेरा चालू आहे आणि प्रार्थनाला मी असं धीर देत म्हणतो आहे की काय डोंट वरी, यू ऑल राईट, आय यू ओके, आय यू ऑल राईट. सो मी असं अत्यंत धीर गंभीरपणे आय यू ऑल राईट हा माझा डायलॉग घेतला आणि तेवढ्यात शेजारून एक मोठी बोट गेली. त्यामुळे अचानक लाटा आल्यामुळे माझ्या नाकातोंडात पण असं एका सेकंदात झालं. त्यामुळे आय यू ऑल राईट असं करून मीच घाबरलो. त्यावर प्रार्थनाने विचारलं "Are you all right?" सो मला अजूनही त्याची एक क्लिप यांनी रेकॉर्ड करून ठेवून त्यावरून ब्लॅकमेल करण्यात येतं की तू आमच्याशी बरा वाग, नाही तर आम्ही ती पब्लिक करू म्हणून. सो खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला ते कधीच मिळणार नाही हे लक्षात घ्या. नाही पण तुला खरं सांगू, आम्हाला खूप असं विचारतात की तुम्ही सेटवर काय गमती जमती गेल्या. पण खरं सांगू ना तर आम्ही ऑनेस्टली काम करतो का आमचं. म्हणजे आम्ही तिथे काम करायलाच जातो, आम्ही तिथे गंमत जम्मत करायला जातच नाही. जरी ती ट्रॅव्हल फिल्म असली, तुम्हाला ते गंमत जम्मत दिसत असलं तरी आम्ही खूप ऑनेस्टली काम करतो. आणि खरंच आमची मेहनत ती दिसणार तुम्हाला, कारण तसं आम्ही केलं आहे म्हणून ते तुम्ही कन्व्हिक्शनली बघू शकताय. पण त्या म्हणजे त्या मला असं वाटतं त्या स्ट्रेसफुल आमच्या कामाच्या ह्याच्यात काहीतरी असं गडबड का काहीतरी असं फनी होऊन जातं आणि मग त्याच्यावरनं आम्ही तेवढंच आम्हाला एक असं असतं की आम्ही त्याच्यावर हसतो. पण खरं तर आम्ही खूप ऑनेस्टली काम करत असतो. आम्ही तिथे गंमत जम्मत करायला मुळीच जात नाही, कोणीही नाही. पण होतात गमती जमती. ते घडतात. इट्स हाऊ यू लुक ॲट इट. काय होतं, तुम्ही हेक्टिक नुसतं आंबट चेहऱ्याने काम करत बसलात तर तुम्ही तसेच असाल. पण यू हॅव टू फाइंड प्लेजर इन स्मॉल थिंग्स. त्यामुळे आम्ही काम करताना ते एन्जॉयच करतो. म्हणून मग अशा अनेक प्रसंगांना विनोदी म्हणून आम्हाला सुद्धा बघता येतं. खूप छान, खूप छान. सखे ग साजणी या चित्रपटासाठी तुम्हा तिघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक हो, 3 एप्रिलपासून सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. धन्यवाद.